नमस्कार. चला, आज एका खूप महत्त्वाच्या आर्थिक साधनावर बोलूया. बचत खातं म्हणजेच सेव्हिंग्ज अकाउंट. हे फक्त आपल्या वैयक्तिक फायद्याचं नाहीये, तर आपल्या देशाच्या प्रगतीचाही एक महत्त्वाचा पाया आहे. आपण जे काही आज समजून घेणार आहोत ते बँकिंग आणि AI तज्ज्ञ जाधव श्रीकांत यांच्या विश्लेषणावर आधारित आहे. विकसित भारत 2047 या मोठ्या ध्येयामधलाच हा एक महत्त्वाचा भाग आहे. तर त्यांच्या नजरेतून हे सगळं समजून घेऊया. आता बघा, जर आपल्याला विकसित भारताचं स्वप्न सत्यात उतरवायचं असेल, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबूत करणं खूप गरजेचं आहे. आणि याची गुरुकिल्ली काय आहे? तर ती आहे बँकिंग साक्षरता. याच माध्यमातून हा मोठा बदल होऊ शकतो. तर मग आर्थिक विकासाची ही गुरुकिल्ली. पण हे बचत खातं म्हणजे नेमकं काय असतं आणि ते इतकं महत्त्वाचं काय आहे? चला बघूया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे बँकिंगच्या दुनियेतलं आपलं पहिलं पाऊल आहे. विचार करा, घरात डब्यात किंवा कपाटात ठेवलेले पैसे आता एका अशा सुरक्षित, कायदेशीर ठिकाणी जात आहेत, जिथे ते फक्त सुरक्षितच राहत नाहीत, तर थोडी वाढतात सुद्धा. हो, अगदी बरोबर. ही आपल्या कष्टाच्या पैशांसाठी एक पर्सनल, सुरक्षित तिजोरीच आहे. यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे खातं आपल्या रोख रक्कमेला एका उत्पादक मालमत्तेत बदलतं आणि चोरी किंवा इतर कुठल्याही नुकसानीपासून वाचवतं. ठीक आहे, तर मग आता थेट मुद्द्यावर येऊया. हे खातं उघडायचं कसं? याची प्रक्रिया काय आहे ते पाहू. आणि ही प्रोसेस आहे ना, ती खरंच खूप सोपी आहे. मुख्यत्वे 4च पायऱ्या आहेत. पहिली, आपल्या सोयीची बँक निवडा. दुसरी, आवश्यक कागदपत्र गोळा करा. तिसरी, अर्ज भरा. आणि चौथी म्हणजे सुरुवातीची थोडी रक्कम जमा करून खातं सुरू करा. सर्वांना सहज करता यावं असंच ह्याला बनवलं आहे. साधारणपणे हीच कागदपत्र लागतात: आधार कार्ड, पॅन कार्ड, आपले पासपोर्ट साईज फोटो आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी लाईट बिल किंवा तत्सम एखादं बिल. हे सगळं तयार असेल तर खातं उघडायचं काम अगदी पटापट होतं. बरं, आता खातं तर उघडलं, पण त्याचा रोजच्या जीवनात वापर कसा करायचा? याचे 2 मुख्य उपयोग आहेत. एक म्हणजे पैसे जमा करणे आणि दुसरा म्हणजे पैसे काढणे. पैसे जमा केल्यावर ते सुरक्षित राहतात आणि त्यावर व्याजही मिळतं. आणि गरज पडेल तेव्हा आपण ते खर्चासाठी काढूही शकतो. अगदी साधं आणि सरळ. आणि हे व्यवहार करायचे मार्गही अनेक आहेत. आपण थेट बँकेच्या शाखेत जाऊ शकतो, ATM डेबिट कार्ड वापरू शकतो, चेकने पेमेंट करू शकतो किंवा मग सगळ्यात सोपं म्हणजे मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग वापरू शकतो. सगळं काही आपल्या सोयीनुसार. आता जरा एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे येऊया. खात्यात पैसे ठेवणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच ते सुरक्षित ठेवणंही महत्त्वाचं आहे. हा प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायलाच हवा. आपल्या कष्टाचे पैसे खरोखरच सुरक्षित आहेत का? कारण त्यांची सुरक्षा फक्त बँकेची नाही, तर आपलीही जबाबदारी आहे. मग काय करायला हवं? काही सोप्या गोष्टी आहेत. आपला पिन कधीच कोणाला सांगू नका. खात्याचं स्टेटमेंट नियमितपणे तपासा. ऑनलाईन बँकिंगसाठी एक चांगला मजबूत पासवर्ड ठेवा आणि ATM मधून पैसे काढताना थोडं सावध रहा. यानेच आपण पहिली सुरक्षा भिंत उभी करतो. आणि त्याचबरोबर काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. आपला OTP तो तर कधीच कोणाला द्यायचा नाही. आपला पिन कार्डवर लिहून ठेवायची चूक करू नका. कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका. आणि शक्यतो पब्लिक वायफाय वापरून बँकिंगचे व्यवहार टाळा. या चुका टाळणं खूप महत्त्वाचं आहे. तर एकूणच काय, बचत खातं हे फक्त पैसे ठेवायचं एक साधन नाहीये. खरं तर हे आपल्या आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने टाकलेलं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. आणि जेव्हा प्रत्येकजण हे एक पाऊल उचलतो, तेव्हा तो फक्त स्वतःच्या प्रगतीतच नाही, तर देशाच्या आर्थिक प्रवासातही एक मोलाचं योगदान देत असतो. प्रत्येक नवीन खातं हे केवळ एका व्यक्तीलाच नाही, तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि पर्यायाने देशाला बळकट करतं. आणि शेवटी एकच प्रश्न उरतो, की आपण सगळे या आर्थिक प्रगतीच्या प्रवासासाठी तयार आहोत का? कारण हे एक छोटंसं पाऊल आपल्या सगळ्यांसाठी आणि देशासाठी एका मोठ्या बदलाची नांदी ठरू शकतं.